वारे संविधान जागृती रॅली निघाली तर अर्बन नक्षलवाद म्हणणार का, असा सवाल मिटकर यांनी विचारलाय। अमोल मिटकरी यांचा शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदेंना हा सवाल। तुळस आणि संविधानही डोक्यावर घेणं पवित्रच, असं मिटकरी म्हणाले। भिडे गुरुजींनी वारी प्रदूषित केली तेव्हा गप्पा का होते, असा सवाल मिटकरी विचारतायत। या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे। म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाइट, जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे आणि हे विधेयक देखील या अशा गोष्टींना अटकाव करण्यासाठीच आहे। पंढरीच्या वारीमध्ये जर संविधान जागृती रॅली निघत असेल तर तुम्ही त्याला अर्बन नक्षलवाद म्हणणार? डोक्यावर तुळस घेण्यासारखी संविधान पण डोक्यावर घेणं पवित्रच आहे ना। संविधान नसलं तर कोणाला? आज आमच्या महिला भगिनी सभागृहामध्ये आहेत, त्या आमच्या भगिनीसारख्या आहेत, त्यांना अधिकार संविधानाने दिलेले आहेत। त्याच्यामुळे अशा प्रकारे वारीमध्ये अर्बन नक्षलवाद घुसलाय हे कोण्यातरी पुचकट संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आलेलं निवेदन त्या वाचून दाखवत असतील आणि मग त्यांनी भिडे गुरुजींनी मागच्या वेळेस वारी प्रदूषित करण्याचं पाप केलं। आपल्या त्या आळंदीच्या पालखीमध्ये तलवारी काढल्या, त्याबद्दल का बोलत नाही तुम्ही? आपल्या सोयीचं तेवढं बोलायचं। त्या जरी महायुतीचा भाग असतील तरी कोणी काही बोलेल त्याचं आम्ही काही समर्थन